जास्त अगं वडापाव सांगितलं आणायला, त्याच्याबरोबर मिरची जरा चांगली आणा म्हणावं. तोंडी लावाय तुम्हाला मिरची पाहिजे तोंडी लावायला. जेवायचं टायमिंग झालं. हो बाबा लय भुका लागले त्या माझा नवरा असलं काम करून आलाय लय. देवा 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 देवा. मी नाही बाबा नु कामाला जात, बायको जाते. बायको पण नाही, लय नवरा माझा पळून पळून आलाय सगळ्या या माळानं. आहे ना काय केलंय माळानं? काय बैल झोपला होता मला? कामाला गेलता की काय अगं माळानं पळाय गेलता, त्यामुळं भूक रेटून लागली आता. बघितलं का? हा म्हणून तर आमची माणसं म्हणते ती बायकोचा बैल झाला म्हणून. कधी म्हणलं? कधी म्हणले? कधी म्हणसं कुठला म्हणते? कधी म्हणलं? मग कधी काय पण आपलं माणसं कशाला म्हणते ती? कशाला म्हणते ती? तुमच्या तोंडानं म्हणला ती म्हणला. माझ्या तोंडानं? कोण म्हणलं? माझ्या कोण तोंडानं म्हणलं ते सांगा. पुढं आणा त्याला, कोण असेल त्याला. आणतो, एक वेळ येऊ दे आणतो. एक वेळ येऊन दे. हा वेळ आल्यावर आणतो की, कशी आणायची तशी. होय एक वेळ येऊन दे मग आणतो तसे आणा. मग हा हे का की मित्रांनो, माझ्या नवऱ्यानं तर आज काय नवीन शेनिंग केली केसाची. का इकडून भांग पडलाय, इकडून कसं केलंय. हा का मग माळावनं पळून आलेलंच की दिसतंय. हा मी म्हणतो की तसंच. हो का हो का हो अगं टोपी घातली ती, असं वाटतंय ना आता काय करायचं. पण जीव पण होईना तिची मायला मारायला. अगो बोय अगो, तुम्ही मारत नाही मला. कवा मारली ग? अगं अशी 5 बोट पण लावत नाही, अशी मारतो. नाही नाही म्हणायचं आणि पायलीचं हाणायचं. अशी गत आहे माझ्या नवऱ्याची. नाही नाही म्हणायचं. पाहिलेचं जर खात असतो तर किती चौकटी बदलायला लावली असते तुला. ती कसं आहे माहितीये का? अंग लाकडाचं. अंग लाकडाचं आणि हा पोट लोकाचं. पोट लोकाचं कसं असल? मग काय शोधतय कुणास ठाव येड्यावानी. चाकू घेतोय कशाला? नरड कापायचंय वे. अगं भाकरी संग कांदा खायला कापायला. आता म्हणलं चाकू घेतोय काय कापायला. भाकरी संग कांदा कापावा म्हणून म्हणलं कांदा. बघा म्हणलं भाकरी कापायला. आता हिला का नाही चाकू घेऊ का नको असं तिलाच समजत नसेल की आता नवरा काय करेल. हे मी भीती. ऐकलं? मी भीती वय चाकूला. मग मी भीती वय चाकूला. तेच म्हणतोय, तू भेट नाही चाकूला. मग ती सांगते मला कवा भ्यायची? मी भेट नाही चाकूला. हा मग मला कवा भ्यायची? चाकूला भेना, मला कवा भ्यायची? मग तुम्ही काही चाकू आहे का? चाकू पेक्षा काय आता बोलायचं तलवारीला मी लय भीती. हो तर असली बायको आणली की रट काळजाची आणली करून मी. रट मग दिल्या काळजाची आणायची नव्हती का? सुप्पा एवढं काळजाची बायको आणली का तर धडाडीनं उभी राहावी म्हणून. ऐ कसे चालय धडाडीन फेडाडी? काय नसतं, मेळा आणलंय कुठनं तरी. आता मेळ आणलंय म्हणतय. मेळ आणलं म्हणतय. मान झटका देऊ नको, मानला झटका देऊ नको. हाडकं ना हाडकं एक तर ढिली केली ती. मेळ आणलंय म्हणे परत आम्हालाच तर राहून दे. ती जेवायला बघा का कशी बसले ती. उरका लवकर तुम्ही पण बसा जेवायला. हो का हो का आमची कशी आग पडली हो का. एक तर काय तो का वाट बघून बघून शिरलं मोबाईल मध्ये. आग पडली पोटात. तुला काय सांगू? आणि एक तर का ताटण वाटेन सगळं पुढं घेऊन बसलंय. लागलंय का? वाढ ना ग सकाळपासून. घे ना ग, घे ना ग बाय. हाताने घ्यायची काय माहितच नाही. त्या बापावच कसं काय तुम्ही पण गेलाय. तो कसं हसतय होय ग बाय. बाप तशी बेटी आणि नाही काय काय म्हणतेस? हो का. शोध मोहीम कशी चालली? शोधा शोधात शोधूनच खा. हो गो बाई अगं. ए लागलय बाबा. कसं सांग? लागल. परत दुसरी बायको मिळायची नाही. एक तर पोरं झाली गंजी तरी मिळाना बायको. चाकू तू काय म्हणते? चाकूला भेट नाही ना. मी काय सांगते? मी काय बोलते? मुंडक एका साईडला. तुमचं मुंडक साईडला काढून बोललेलं ऐकूनच घे ना. इथं मी काय सांगते ते राहिलं.
चाकू असून चाकू असून पण भिना बायको माझं नरड दाबलं. पण मी काय सांगती दम लागला मला रट्ट्याला. इथं मला मारून तुम्हाला दुसरी बायको मिळणार आहे का? इथं पोरच झाली गंजी आणि तुम्हाला मिळायची नाही आणि उगाच कुठे नादी लागलाय मला मारायच्या. अगं काय आता आ? तुला मारली का नाही हा तर माझं काही खरं नाही म्हणून मी गप्प बसतोय. होय चला जेवाय चला. तर नाहीतर मित्रांनो बाबा, मी ऑलरेडी घेतलंच होतं. कापून बघतो जरा. असं कर की वर कर की बघू कापतंय. अंगात लय मस्ती आली या. हा लय मस्ती आली का? तर चला मित्रांनो मी दाखवते आता जातो काय मित्रांनो, आहे इथं ती. पोटात आग पडली तर काय नाही पोटात त्यामुळे हिनं नुसतं लावलंय धरून. खरंच वैताग आलाय मला आज लय भुका लागली ते. आता कुठं पोट तर खाली गेलेलं दिसत ना. कुठनं लागले त्या बुका पोट आहे का पोटाळ आहे काय कर मग तेवढं दिसणार की. दिसतंय आणि रात्री तर लईच कळा येत ते होत्या खाल्लेलं. पाठाणीतनं आणि ह्यातनं कळा येत होते. चला काय माहिती, जेवायला कळत नव्हतं. चला आता कळ घालावती तुमची. चला बसा तिथं जेवायला. खरंच तर लय दुखत होतं. हे चला पुरीनो घ्या. तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला. प्रत्येक वेळेस जेवायला या याशिवाय दुसरं काही नाही आहे का नाही. ए, कांदा कुठं आहे गं? कांदा वय नानाच्या मळ्यात ठेवलाय. जा नानाच्या मळ्यात कांदा आणायला जाता काय. आता गं, नानाच्या मळ्यात तुझ्या तुम नानाच्या मळ्यात आहे कांदा. जायचंय का? हो जाणार जा मग. गणपत ना अयो ए बघितलं का ग हे काही माझ्याचं नाव घेतली. कशी आहे पोरगी हा त्यांना गणपत नाना म्हणते ती. होय ना? नाना गणपत नाना म्हणते. तुमच्या तोंड लय चालायला लागले या. त्या बापाच्या वरच तुमचं तोंड झाले. अगं आम्हाला तिथं गणपत नानाच्या असं नाती म्हणून ओळखते. मित्रांनो कांदा लय भारी आणलाय. त्याला काय दोंडा नाही फेंडा नाही. ही गणपणाच्या मळ्यातला कांदा होता. आता आमच्या घरी आलाय आणि तो लय तिखट आहे. यांनी कांद्याचं रोप लावताना पाजलं होतं का? आय 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 शी 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 मला तर वाटतंय तुम्हीच गेला होता कांदा लावायला. मी नव्हतोच त्या दिवशी. हो मी कांदा लावायचे रोप लावायच्या टाइमला नव्हतोच. होता. कारण तुम्हाला तसली लय घाण सवय आहे. जवा तवा टार करायची. असली तरी पण मी तसला इतका हे नाही. खाताना पण पत्ता उठता पण पत्ता बसता पण पत्ता. बघा मम्मीला किती सवय झाली तुमची. हा तर काय तेव्हा ती पोरगी खरं आहे तर तिनं सांगितलं की खरं. काय गं मित्रांनो ही माझा नवरा ना सदा ना कदा ना हे बघ. हा. काय झालं कसा कांदा लागतोय ती काट. पाजला असतील नाना. हे तिच्या मायला नानाच्या माळ्यातला नाही का कांदा ते. मग कोणाच आहे नानाने दिलाय ना. नाही तुमच्या सांगू का कुणाच्या मळ्यातला आहे. हम्म, इकडं बघा तुम्हाला सांगू का कुणाच्या मळ्यातला आहे. हम्म. माझ्या बायकोच्या मळ्यातला आहे. काहीतरी सांगते तुमच्या बहिणीच्या मळ्यातला आहे. मग आम्ही काय म्हणावं आता. बरं बरं असू दे असू दे असू दे. आ मग तर चांगलाच आहे की उलट. दुसऱ्याने लावला की पाजला. बहिणीचं नाव घेतलं की काय झालं. चांगला आहे म्हणतोय उलट. चांगला जात आता. लय तिखट आहे लागलं. डोळ्याचं पाणी आणलं हे ना. तर मित्रांनो या जेवायला. तर या मित्रांनो काय जेवण बनवले ए पुरीनो. कुणाच ठाऊक. तो कथा मी तर आताशी काळजी आहे. स्वतः जेवण काय बनवलंय. गवारीची भाजी हा चपाती. हा एवढं जेवायला सांगायचं. तर मित्रांनो लयच पुरींना भुका लागले त्या. तर खरोखर तुम्ही पण या जेवायला. तर बाय मित्रांनो.